नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. हा खोल सरी पडली होती त्याच्यामुळे ती उथळ करायला लागली. ते असं लाकूड बांधलीचं तर लग्नाला जायचंय. नातीचं जरी लग्न असलं तरी आजी दिवसा असं वाटत नाही ना. केसांना लावायला आहे ना गणपती छाप ओरिजिनल मेहंदी ॲलोवेरा टाकून आहे ना अशी पद्धतीने कालून घेतली पहा. संध्याकाळच्या वेळी मुलांसाठी केला होता नाश्त्याला. खोल सरी पडली होती त्याच्यामुळे ती उथळ करायला लागली. ते असं लाकूड बांधलंय मागं आणि त्या लाकडावर वजन गाडीने हाकून घ्यायची म्हणजे सरी आहे ना उथळ होऊन जाते दोन्हीकडून माती पडून. आता सध्या आहे ना पाऊस जरा कमीच आहे तर मग आता उथळ सरी केली ना पाणी पण जास्त लागत नाही आणि माती सरीमध्ये जास्त पडून कपाशी छान उगवल्या जाती. तर शेतात आता आहे ना कपाशी लावायचे कामं सुरू झालेले आहे आणि इथं आता संदीप दादांनी सरी पाडली ना तर ही सरी आहे ना खूप खोल झाली होती तर ती आता उथळ करतोय तो आहे का नाही. तर ते गाडीला आहे ना लाकूड बांधलंय त्याच्यावर मुलं उभं राहिले तर त्या वजनाने ना सरीत माती पडते मग ती सरी उथळ होऊन जाते. पाणी दिल्यावर आणखी उथळ होईल. पाणी दिल्यावर आणखीन उथळ होते आणि जी माती पडलेली असते ना सरीमध्ये तिचा पण बी उगायला उपयोग होतो आहे का नाही. चांगली बहुमती. त्याच्यामुळे आता हे पोरं हाकून घेतात. कोणती कपाशी लावायची? कपाशी आता इथं 2 वाण आणलेले आहेत, एक आशा बिटी आणि एक टाटा बॅगेस. यंदाच्या वर्षी ना पावसाला उशीर झालाय पण आता पाणी देऊन मग कपाशी लावायची. पाणी आहे तोपर्यंत उगून वर येईल ना तोपर्यंत. मग काय पावसाची वाट पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी ना शेतामध्ये पेरणीला सुरुवात केलेली आहे. तर इथं आता संदीप दादाची कपाशी लावायची पहा. तर अशा पद्धतीने आता ही सरी तयार केलेली आहे आणि पावसाची सध्या आता वाटच नाही कारण भरपूर अशी उष्णता आहे त्यामुळं पाऊस कधी येईल ते सांगता येत नाही. तर आता ही सरी पाडल्यानंतर यामध्ये मस्त असं बी टोपून घेणार आहे. गंमत वाटली आता. ए बावळटा काही बोलतो. लई मज्जा येते त्यांना कशाला पण. बस 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 झालं आता झालंय वाटतं सगळ्यांना. त्या तिकडची राहिली काही एक ती तिथलची. सायंकाळच्या वेळेला आकाशामध्ये खूप सुंदर असे रंग भरलेले आहे आणि खूपच सुंदर वाटत होतं. काहीतरी चित्रकारांनी खूप सुंदर चित्र काढलेलं आहे असं वाटत होतं. तर पहा मी ना छान असा एक व्हिडिओ घेतला आणि एक चांदणी पण होती. बुध आणि शुक्र आता जवळ आलेला आहे तर एक शुक्र पण तारा हा उगवलेला आहे पहा इथं आणि किती सुंदर वाटते पहा. मस्त अशा चपात्या करून घेतल्या आता गरम गरम आणि इथं बनवलेली आहे भेंडी. तर भेंडी पहा अशीच आवडती मुलांना आणि अजून करायचं आहे ही घोसाळ्याची भाजी. चटपटीत आणि झटपट घोसाळ्याची भाजी करण्यासाठी ना मी एकदम तवा गरम आहे ना तर तव्यावरच तेल टाकलं, जिरे टाकले, हळद टाकली आणि घोसाळं जे कापून घेतलेलं आहे ना ते पहा अशा पद्धतीने टाकून द्यायचं म्हणजे असं मस्त असं त्याला फोडणी बसते पहा. आणि काही टाकायचं नाही त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकून आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून आहे ना अशा पद्धतीने तव्यावर घोसाळं करायचं. तर हे तवा घोसाळं आहे ना खूप छान लागतं पहा. तर तुम्ही अजून केलेलं नसेल ना तर नक्की करून पहा. तर नक्की तुमच्याही तोंडाला खूप मस्त असं पाणी सुटन आणि याबरोबर आपण 2 चपात्या सहजच खाऊ शकतो पहा. तर असं तव्यावर मी ना घोसाळं करून घेतलं तर 1-2च घोसाळे शिल्लक होते तर मग ते अशा पद्धतीने केलं. आंबे आणि 2 पेरू आहेत तर आता जेवताना खाण्यासाठी मी आता कापून घेते पहा मस्त असे. दिवसा अंधार पडलाय पहा, सुरू झालाय पाऊस. इकडे मोठं ढग आलेलं आहे. एवढंच ढग जर फुटला ना तर पाणीच होईल का. ला 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 पहिला पाऊस. सुरू झालं.
घरट्यामध्ये दडून बसलेले पक्षी आहेत ना, ते पाऊस पडल्यानंतर पहा असे आपल्याला अंगणामध्ये दिसायला लागलेले आहेत पहा. तर मैत्रिणींनो, आता पाऊस सुरू झालेला आहे कालपासून बरं का आमच्या भागामध्ये, आणि एकदम मस्त इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आता आपल्याला आहे ना पक्ष्यांचा आवाज ऐकायला यायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, आणि वातावरणामध्ये एकदम असं आल्हाददायक सुंदर अशी मस्त थंड हवा पण आता सुटायला लागली. आणि इतकं उन्हाळ्याने त्रस्त केलं होतं ना पहा, 2-3 महिने ना खूपच उष्णता होती भयानक अशी. घरात बसलं तरी पण असं अंगातून घामाच्या धारा चालायच्या. आणि आता कालपासून आहे ना लगेच असं आल्हाददायक वातावरण झालं आणि छान असं वाटायला लागलं, मनाला पण एकदम प्रसन्न वाटायला लागलं. तर निसर्गाकडंच सगळं काही आहे पहा. माणूस आहे ना या पृथ्वीतलावर काहीच नाही, त्याचं अस्तित्व काहीच नाही, निसर्गामुळे सर्व काही सुरू आहे. आणि निसर्ग जसं आपल्याला ठेवीन तसंच आपल्याला राहायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आहे ना जे झाडं आहे ना असे एकदम कोमेजून गेले होते. तर हे पहा, हे उन्हाळ्यातलं म्हणजे घरात ठेवलेलं हे मनी प्लॅन्टचं झाड आहे, तर एकदम असं खराब झालं पहा हे. आणि किती जरी याला व्यवस्थित ठेवलं ना, किती पाणी घातलं ना, तरी पण ते व्यवस्थित होत नव्हतं. आणि आता मी ना हे बाहेर आणलेलं आहे, पावसात उन्हात देणार आहे ऊन याला. तर मस्त अशी लिली पण फुललेली आहे पहा. तर या व्हिडिओच्या सुरुवातीला आहे ना मी तुम्हाला एक क्लिप टाकलेली आहे. तर संदीप दादाच्या शेतामध्ये ना कपाशी लावण्यासाठी ना मुलं आहे ना वखार म्हणजे ते लाकूड हाकतात पहा ते याच्यामध्ये सरी बारीक करण्यासाठी. तर ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर सरी बारीक का करावं लागत होती, कारण पाणी कमी लागावं कपाशीला. कपाशीचं बी टोपल्यानंतर आहे ना पाणी कमी लागावं, त्यामुळं सरी बारीक केली. आणि आता मी तुम्हाला दाखवते तोच कापूस किती सुंदर असा आलेला आहे पहा. आणि पावसामुळे ना ते सऱ्या एकदम गच्च भरल्या काल, आणि मस्त असं कापूस आलाय, 4-4 पानावर आलेला आहे आता. तर जाऊन तुम्हाला मी नक्की दाखवीन पहा. तर आता आज मला आहे ना हे झाडं व्यवस्थित करायचे, आणि हे पण झाड आपलं छान असं आलेलं आहे पहा. तर याची ना उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागली, तेव्हा हे झाडं टिकले, नाहीतर हे पण झाडं उन्हाळ्याने गेलेच असते उन्हाने. आणि आता आल्हाददायक मस्त असं वातावरण झालंय, तर छान असं पहा. तर चला आता मी या झाडाची ना जरा छाटणी करते आणि पावसामध्ये ठेवून देते याला. तर या गॅलरीमध्ये इथं मी सगळं लावलेले आहेत झाडं, खूप सुंदर आले पहा. बाहेर मस्त असा पाऊस सुरू आहे, आणि आपल्या किचनमध्ये आज होणार आहे पाणीपुरीचा बेत. तर इथं आता चिंच गुळाची चटणी करून घेतली ज्योतीने. ठेवलेले आहेत वाटाणे, पाऊस सुरू आहे, आणि आपलं आता इथं चटपटीत असं चाललेले आहे पाणीपुरी. तर आता 3:45 वाजले, ऋग्वेद ऋषांग येतेनच आता. तर ज्योतीने मस्त अशी पाणीपुरी केलेली आहे पहा. बिना होय. आणि अंडरवॉटर स्विमिंग खाली गेलो मग असं अंडरवॉटर स्विमिंग पण अंडरवॉटर स्विमिंग छान आहे ना ड्रेस, काय कसं काय काय बघस आहे, आवडला नाही का तुला? बो आहे बो. वारं होतं ना पलीकडून आहे ना, वरची कुंडी पडली, गॅलरी वरची कुंडी आहे ना इथं पडली गिन्नी गवतामध्ये. तुला नाही काढता यायचं पिल्लू, दाखवते आता. पावसाच्या पाण्याने ना खूप सुंदर झाली पहा कपाशी. तर त्या अगोदर त्याला आहे ना जवळजवळ 5-6 पाणी द्यावं लागली, तेव्हा ती कपाशी अशी 4 पानावर आली. इकडे कुंडी नाही काढता येणार ते ह्याच्यामुळं. नको चिखल झालाय तिकडं. 10 मिनिटं पाऊस आला पण रपा आला ना, त्याच्यामुळं सगळं ओलं झालं, चिखल झालाय. तुम्हाला कपाशी दाखवते इकडे. तुम्ही त्या दिवशी त्याने का हाकलं होतं, मग ती कपाशी बघ कशी झाली. आता तुला दाखवते इकडे, इकडून. वा वा वा, हे पा. तर ही कपाशी लावली ना, तर आता ही 4-4 पानावर आलेली, आणि ते लोणनं हाकलं ना तर ती सरी ना एकदम बारीक झाली होती.
आणि त्याला 4-5 पाण्याची गरज लागली उन्हामुळं. हे काय असं आणि आज बघा पाऊस झाला, इथं मस्त अशा सऱ्या पण भरल्या होत्या अक्का हे पावसाने. काय असं लावलेलं कापूस लावलेला आहे तिकडं जाऊ पाय भरते. तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखव. आणि पहा असं आभाळ झालेलं आहे वर मस्त असं. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता झालेली आहे पावसाला सुरुवात आणि शेतकरी राजा पण आता सुखावून जाणार आहे. पहा इथं सुद्धा पाणी साचलं होतं, म्हणजे बराच पाऊस झाला. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या माझा एक व्हिडिओ आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. काहीतरी आळी होती. माझा काढ ना.